तर आजचा 6वा दिवस आणि आज 6वा दिवस म्हणजे शनिवार आपण थोडं वेगळं खाणार आहे आणि त्यासाठी आपण कोकणातला घावन हा जो प्रकार आहे तो घावन घाटलं असा एक प्रकार असतो। घाटलं म्हणजे रव्याच्या पासून तयार केलेली खीर, साधा रवा, पण ती खीर तर करायची नाही आपल्याला आणि काळ्या वाटाण्याची उसळ असं ते कॉम्बिनेशन असतं। तर घावन बनवण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवायचे, वाळवायचे, वाळल्यानंतर भिजवून ठेवायचे आणि ते भिजवलेले तांदूळ आणि ओलं खोबरं हे आपण एकत्र वाटून घेऊ। ओल्या नारळाचा अर्धा वाटी किस, साधारण 2 वाट्या जर तांदूळ असतील तर अर्धी वाटी ओल्या नारळाचा किस, चव याला म्हणतात आहे। याला बारीक करून घ्यायचा। पूर्वी पाटा वरवंटा होता, आताही आहे, फक्त आपल्याला वाटण्याचा घंटा येतो, आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ। चवीनुसार मीठ, घावन आपण करतोय आणि खरं तर बिळाच्या तव्यावर करतात, पण आता माझ्याकडे हे जे एक मटेरियल आहे हे नॉनस्टिक, त्याच्यावर लेअर नाही आहे, ते स्टीलच अशा पद्धतीचं आहे की ते चिपकणार नाही। आणि या पॅनची खासियत अशी आहे की याच्यामध्ये तुम्ही स्टील किंवा लोखंडाचा स्पॅच्युला किंवा पराठा वापरू शकता। घावन किंवा रवा मसाला आपण डोसा करतो तर त्यावेळी होतं काय की तुम्ही वरवरचं पाणी घेता आणि खालती त्याचं जे मिश्रण असेल, म्हणजे रवा मसाल्याचं मिश्रण असेल किंवा घावनाचं तांदूळचं पीठ असेल ते खाली बसतं असं, तर मध्ये मध्ये त्याला पाणी घालावं लागतं। असं बघा तुम्ही, हे पीठ जे आहे ते असं खाली बसतं आणि म्हणून थोड्या वेळाने पाणी घालायचं आणि पीठ असं ढवळून घ्यायचं। तर अशा पद्धतीने आपलं घावन केलं तयार। त्याच्यावर वाटाण्याची उसळ आहे, चटणी आहे साधी, त्याच्यानंतर तळलेल्या मिरच्या आहेत, पोह्याचे पापड आहे किंवा मृगुंडसुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर असं वैविध्य असावं। आणि 7वा दिवस मग आमच्याकडे काय असतं की आम्ही जसे आता 3-4 भाऊ आहे, तर प्रत्येकाला महिन्यातून एक वार असा असतो की आम्ही त्याला देतो की बाबा आजचा दिवस तुझा, मग तू कुठल्याही पद्धतीचं जेवण बनव, बंगाली, पंजाबी, गुजराती, मारवाडी, मग तयारी पूर्ण तुम्ही दोघांनी करायची आणि ते सर्व करायचं। मग तुम्ही तुमचे पाहुणे बनवा, कोणाला बोलवायचं असेल ते, आणि प्रत्येकाची अशी टर्म असते महिन्यातून एकदा। माझ्यावर येतं तेव्हा मला खरं सांगू, मला नॉर्थ इंडियन जेवण आवडतं, तर मग मी नॉर्थ इंडियन पद्धतीचं जेवण काही काही तयार करतो, मग कोणातरी एक गेस्ट म्हणून बोलावतो, जेणेकरून काय होतं की घरचं वातावरण जे हलकं फुलकं असतं। आणि जॉईंट फॅमिलीमध्ये असं असतं की बाबा प्रत्येकाची एक स्पेस असते, प्रत्येकाचे आपले मित्रमैत्रिणी असतात, मग त्यांना ते बाकीच्या घरच्या लोकांशी त्या निमित्ताने इंट्रोड्यूस आपण करू शकतो। आणि ही सवय तुम्हीसुद्धा लावा, म्हणजे कधीतरी महिन्यातून एकदा कोणाला तरी बोलवा आणि रविवारी मग तो आम्ही दिवस तसा साजरा करतो। पण तुम्ही जसं डोसा आहे किंवा नॉर्थ इंडियन काही पदार्थ आहे किंवा गुजराती काही पदार्थ आहेत, त्यातला मला डोसा आवडतो, तो डोसा तुम्ही करू शकता। रवा आहे, साधा डोसा आहे, किंवा मी एक हे टाकून केलं होतं काय तुमचं कलिंगडाचा हिरवा डोसा, तो बघा। तर मी चहाचा आणि या घावनाचा आनंद घेतो आणि तुम्ही पाहत राहा मास्टर सिरीज। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। नमस्कार। आता गंमत कशी आहे की गुरुवारी आपण हा जो पदार्थ केला, पण त्याचबरोबर रात्री तुम्ही काय खाल असा एक प्रश्न असतो ना। तर नेहमी आपण उपवासाची खिचडी खातो किंवा मग भगर खातो। मी एक छान वेगळा प्रकार केला होता मध्ये, पनीरची खिचडी, बघा तो सुद्धा कधीतरी तुम्ही करू शकता, सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही उपवास धरता किंवा स्वतः जो काय प्रकार असेल।